आमचे परममित्र प्रसिद्ध आर्किटेक्ट मराठवाड्याचे श्री श्रीजी गोविंद पुरोहित यांचे वाढदिवसानिमित्त आणि आमचे दिवंगत मित्र कैलाशवासी गिरीजी तापडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त याचे औचित्य साधून हा 19वा ब्लड डोनेशन कॅम्प आज आम्ही आयोजित केला आहे। मागच्या वर्षीच्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये एकूण 350 पेक्षा जास्त दात्यांनी आम्हाला ब्लड दिलेला आहे आणि नांदेडच्या विविध ब्लड बँकेमध्ये आम्ही ते सप्लाय केलेलं आहे। ह्यावेळीच आमचा टार्गेट हा 1000 पेक्षा जास्त बॅगा जमा करायचा आहे, ज्याच्यामध्ये आमच्या सोबतीला जिजाई ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक व ब्लड बँक कोणती आहे? जीवन आधार ब्लड बँक, ह्या तिन्ही ब्लड बँकेला मिळून 1000 पेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या देण्याचा आमचा मानस आहे। त्या अनुषंगाने हा कॅम्प आज सुरू आहे। मित्रमंडळाचा सगळ्यांचा सहकार्य या कॅम्पला लाभलेला आहे। शिरीष पुरोहित मित्रमंडळ हा सकाळी 9 वाजल्यापासून ह्या कॅम्पसाठी सक्रिय आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही कॅम्प चालणार आहे। धन्यवाद। पुरोहित साहेब, गिरीश पुरोहित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गिरीश तापडिया साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर नांदेड येथे आयोजित केलेले आहे आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय रक्तदान आणि रक्तदात्यांचा की या कार्यक्रमाला सर्वांच्या आणि माझ्या पण शुभेच्छा आहेत। आमचे परममित्र गिरीश तापडिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मागच्या 18 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत। हे त्याचं 19वे वर्ष। मागच्या वर्षी आम्ही 350 रक्त बॉटल जमा करून एक मोठं कार्य केलं असं मला वाटते आणि त्यापेक्षा पुढे जाऊन यावर्षी आम्ही 500 बॉटल जमा करायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ह्यासाठी आमचे सगळे मित्रवर्ग, आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर यांचा परिपूर्ण सहयोग इथं आहे आणि आम्ही नक्कीच 500 बॉटलचं टार्गेट पूर्ण करू ही अपेक्षा। धन्यवाद। वो हो गया ब्लड डोनेशन? हाँ, हो गया। आप लोग कहाँ से हैं? नांदेड़ से। और शिरीष साहब के साथ में आप लोग काम करते हैं क्या? हाँ। क्या काम है? हम हाँ, वो अभी साइड किधर का चालू है तो आज छुट्टी ली है क्या? नांदेड़ में है। हाँ, नांदेड़ में ही है। और इतना आपका सब 100 लोगों का ग्रुप है शायद? 100 लोग, 100। एकोणीस वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। स्वर्गीय गिरीश तापडिया आणि शिरीष पुरोहित यांच्या जन्मदिनानिमित्त मागील 19 वर्षापासून हा ब्लड डोनेशनचा काम चालू आहे। साधारण दरवर्षी 300+ यावर्षी 500 बाटल्याचं आमचं टार्गेट आहे। आपण सर्व मित्रमंडळींना खूप मोठा सहभाग नोंदवलेला दिसतोय। 500चं टार्गेट म्हणजे काय कमी नाही। हो, 500 टार्गेट आहे आणि पुढच्या वर्षी होईल असं 100% होईल। 100 झाले आत्तापर्यंत। हो, 500चं टार्गेट आम्ही करणारच आहोत। हो, हे सगळे आपल्या टीममध्ये कार्पेटर हां, बरं बरं, चांगला आहे, मोठा आहे टीम। इससे खींचो एक हमारे हाँ, एक ये अशोक हाँ, आपका 4744।
या खुर्चीवर तुम्ही एवढ्या शोभून दिसत आहात. आता पुरोहित साहेबाला हा फोटो दाखवेल मी, तर ते काय प्रतिक्रिया देतील ते बघूया. आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आजच्या सांगा. हो? ते शिरीष आणि प्रतीकचा बर्थडे आहे ना, हो त्या निमित्ताने शिरीषने हां रक्तदान शिबिर आहे. आयोजन केलं आहे. हो तर मागच्या वर्षी तर 350 झाले. हो आता ह्या वर्षी जास्त होण्याची शक्यता आहे. बरं नाशिकच्या वर. तर बरं सगळ्यांना जे जे देणार त्यांना धन्यवाद. बरं आपल्या मुलाचं जे हे यशाचं शिखर त्यांनी गाठलं आणि तुमच्या समक्ष आहात आज. त्या पुरोहित साहेबाच्या खुर्चीमध्ये आज तुम्ही बसलेले दिसता. मलाच मन म्हणजे भरून आलेलं आहे, एकदम अभिमान वाटतो आहे. आणि मुलं ज्यावेळेस कर्तृत्ववान असतात त्यावेळेस आई वडिलांना कसं नाही का सब एक साथ खाएंगे पप्पा हमें तुमच्यामुळं हे सगळं घडलं, तुम्ही त्यांना घडवलं. हां त्यामुळं ते आनंद असू सुद्धा आवरत नाही. अच्छा महाराष्ट्र वही भाभी कहीं ना मोटरबाइक की टीम है. विजू ये कितने आदमी हैं, उनको बुला लेना. नाही सर, म्हणजे ते बी आम्ही फील केलं. एक मिनिट. शिरीष साहेबाचा वाढदिवस आहे आज, कसं वाटायचं? खूप चांगलं वाटलं. काय सांगू नये. हा हे सांगता येत नाही. शब्द कमी पडतात का? आपल्या मुलांचं जे यश आहे ते पाहत असताना तुम्हाला कसं वाटायला लागलं? आनंद हां
आज शिरीष साहेबांचा वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल आज तुम्ही तुमचं काय मनोगत आहे ते व्यक्त करा बरं. त्यांना मराठी येत नाही. मराठी येत नाही ना. हिंदी हिंदी तेलुगु अच्छा लग रहा है, प्राउड फील हो रहा है। तेलुगु में बता दो, हम लोगों को कुछ भी समझ में नहीं आएगा, लेकिन चलो ठीक है. इधर इधर देखो सर. हाँ वो खिला इधर देखो कावरा सेट इधर देखो. रक्तदान शिबिराला एवढी गर्दी बोलण्याची याच्यात नाही. शिरीष साहेबावरचं सगळ्यांचं प्रेम रक्तदानात व्यक्त करतायत लोक. भरभरून खूप गर्दी आहे. 500 रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे आतापर्यंत. सर थोडं पाठवून और कितना सामने जरा इधर एक फोटो मार कर बाद में कैमरे से नांदेड येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट
श्री शिरीष गोविंदजी पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त आज या पुण्यनगरीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जीवनामध्ये आपण बघतो की प्रत्येक दानाचं महत्त्व आहे. मग कन्यादान असो, अन्नदान असो किंवा भूदान असो, पण रक्तदानाची ही चळवळ नांदेडमध्ये सुरू आहे. आणि शिरीष पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त हे दानाचं जो कार्य चालू आहे हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर सुरू आहे. त्याचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की दुसऱ्या कोणाच्याही वाढदिवसाला लोक येतील पण मनातून येत नाही. तिथं स्वयंस्फूर्तीनं येऊन सुद्धा रक्तदान करून जात आहेत. म्हणजे हे एक वेगळंच समीकरण लक्षात आलं दिसते. शिरीष आणि त्याच्या मित्रपरिवाराचं प्रेम आहे. स्वतः होऊन आत्मीयतेनं सगळं चालू आहे. आणि एक विशेष म्हणजे गिफ्ट सुद्धा रक्तदात्याला गिफ्ट देणं चालू आहे. शिरीष पुरोहित मित्रमंडळातर्फे आहे. ही आठवण जिंदगीभर आठवण राहील असा एक तोफा त्याने त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि झाल्यानंतर चहा बिस्किटच्या वर धुवायच्या पेक्षा तिकडे हे एकदम जबरदस्त वडा आणि काय ते आईस्क्रीम आणि हे जिलेबी आणि चहा या नाश्त्याचं एक नियोजित कार्यक्रम. आणि पुरोहित फॅमिलीला लोकांना खाऊ घालायचं सांगायचं लागत नाही म्हणून. त्यामुळं आता एकदम सुंदर सुंदर. वाढदिवस आहे ना तुझा? हां माझा वाढदिवस निमित्त काकांच्या वाढदिवसानिमित्त हां मी लोकांचा खूप आभार व्यक्त करतो की ते आले आणि त्यांनी ब्लड डोनेशन केलं. मला खूप चांगलं वाटलं. खूप छान झाला वाढदिवस. छोड़ रहे थे अभी छोड़ रहे आगे से आपको बाबा बुला रहे हैं.
ओके जाएंगे जाएंगे हां. पोतदार साहेबाकडून हां. आमचे संबंध आले. हां. कसे आले की बा मला असं हां. घरात बांधकाम करायचं होतं, हे करायचं होतं. मी नंतर म्हणलं, यांनी इथं कॉलेजला शिकवीत होते. आता परिचय होतो बरेच दिवसापासून आमचा यांचा परिचय झाला नाही, पण मी नाताचा मुलाचा माहिती नव्हती. हां हां सुद्धा मी सरला म्हटलं बा मला फोटो काढून दे. ये नातू है साहेबाला हां हां? म्हणले सर. हां. हां लय मुद्दाम मी बोर्ड वाचल्या मध्ये आलो. मग सरला बोललो तर नाही तुमचे सर. आम्ही तुमचे घर बांधा, साहेबांचे घर बांधा. होय. वा जतकर साहेबांचे घर आम्हीच बांधलं. 96 ला अर्धा फक्त. अर्धा बोल. हां. 96.